प्रेषित भाग 17 62 वर्षांपूर्वी. सर पीटर, तुम्ही मला आपला बहुमोल वेळ देत आहात याबद्दल तुमचे आधीच आभार मानतो. सर पीटर लॉरींच्या अभ्यासिकेतल्या हातवाल्या खुर्चीत बसून आलोक बोलत होता. औपचारिकपणा पुरे. मी तुला बोलवलं कारण ही तुझी चिठ्ठी माझ्या कोटात मला सकाळी सापडली. सर पीटर त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसले. आलोक ओशाळल्यासारखे हसला. जे मला प्रत्यक्ष सांगता आलं नाही ते चिठ्ठीत लिहिलं इतकंच. त्यापेक्षा असं म्हण की मी दारू पिऊन तर्र झालो असल्यानं तुला माझ्याशी चाललेलं आपलं संभाषण पुरं करता आलं नाही. बरं, पण मुद्द्याची गोष्ट नंतर. आधी चहा घेऊ. त्यांच्यामधल्या टेबलावर झाकून ठेवलेल्या ट्रेवरील आवरण उचलत सर पीटर म्हणाले. टेबलावरचे चहाचे साहित्य पाहून एखाद्याचा समज झाला असता की आपण 7व्या एडवर्डच्या इंग्लंडमध्ये वावरतोय. वेजवूड चायना, भारदस्त टीपॉट, त्यावर टी कोझी आणि त्यांना शोभणारी खाद्यसामग्री, क्रम्पेट, मफिन, केक, क्रीम, सँडविचेस. दुपारच्या चहाची वेळ माझ्या दृष्टीनं महत्त्वाची असते, विशेष करून रात्रीच्या पार्टीनंतर. कारण मी उशिरा उठतो आणि उठल्यावर दुपारच्या जेवणाची इच्छा असत नाही. सर पीटरनी खुलासा केला. म्हणून हा चहाचा प्रचंड बेत, आलोक पुटपुटला. प्रचंड कसला, हा ठराविक साच्याचा इंग्लिश आफ्टरनून टी आहे. दुर्दैवानं लोक आता त्याला विसरत चाललेत. 100 वर्षांपूर्वी तुमचा देश स्वतंत्र झाला आणि त्याबरोबर ब्रिटिश साम्राज्य विरघळायला लागलं. त्याच्या पाठोपाठ हा चहा पण गेला. असो, तुला काकडीचे सँडविच आवडतात? बशीतले एक सँडविच उचलत आलोक म्हणाला, अशा चहाचं वर्णन मी वुडहाऊसच्या पुस्तकात वाचलं होतं. प्रत्यक्ष पहिल्यांदाच पाहायला मिळाला. उत्तम, तुला वुडहाऊस आवडतो तर? मी त्याची कित्येक पारायणं केलीत. तरुण असताना मी एकदा त्याचं दर्शन घ्यायला त्याच्या गावी रॅम्सेनबर्गला गेलो होतो. त्यानं ऑटोग्राफ केलेलं जीव्सवरचं एक पुस्तक माझ्या संग्रही आहे. पुस्तकांच्या एका कपाटाकडे अंगुली निर्देश करत सर पीटर म्हणाले. गप्पांमध्ये चहाचा तो प्रचंड बेत पार पडला. अखेर आलोक ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण जवळ आला. सर पीटर म्हणाले, तुझ्या चिठ्ठीत तू लिहिलंस की तू सायक्लॉप्सवर काम करणारा एक शास्त्रज्ञ आहेस आणि तुला जॉन प्रिंगलबद्दल माहिती पाहिजे. तू एक गुप्तहेर कशावरून नाहीस? आणि मी तुला हवी ती माहिती देऊ शकेन असं तुला का वाटतं? आलोकने स्वतःचे परिचयपत्र काढून त्यांना पाहायला दिले. त्यावर त्याचा हुद्दा दिला होता, सायक्लॉप्सला भेट देणारा शास्त्रज्ञ. कार्डाखाली एका उच्चपदस्थ मिलिटरी अधिकाऱ्याची सही होती. मी खरोखर गुप्त एजंट असलो आणि हे कार्ड त्यावर पांघरून घालण्यासाठी असेल असं जर तुम्ही म्हणालात तर मात्र त्यावर मी काही बोलू शकत नाही. पण तुम्ही विश्वास ठेवाल अशी आशा आहे. आलोकच्या चेहऱ्याकडे पाहून सर पीटरनी ठरवले की हा मुलगा खरे बोलत असावा. त्यांनी म्हटले, सायक्लॉप्सवर शास्त्रज्ञांना बंदी असताना तू प्रवेश मिळवलास, तात्पुरता का असेना, ही कौतुकाची गोष्ट आहे. पण प्रिंगल प्रकरणाची चौकशी होऊन 62 वर्ष होत आली आणि आता ते परत वर काढायची उत्सुकता तुला काय म्हणू नये? मी चौकशी समितीचा रिपोर्ट वाचला आणि स्वतःचं डोकं चालवलं. मरणापूर्वी जॉननं तुम्हाला फोन केला आणि तो तुम्हाला भेटायला येत होता. वाटेत त्याला अपघाती मरण आलं. तो तुम्हाला भेटायला कशासाठी येत होता हा प्रश्न तुम्हाला चौकशी समितीनं विचारला तेव्हा तुम्ही खुलासा केला होता की तुम्ही दोघांनी हायकिंगसाठी जायचं ठरवलं होतं. त्या खुलाशावर माझा विश्वास नाही. सर पीटर हसले. चौकशी समितीनं सुद्धा अविश्वास दर्शवला होता. पण मी पुरावे सादर केले ते त्यांना पटले. दोघांचं हायकिंगचं सामान, वाटेत मोटेलमध्ये आगाऊ केलेलं आरक्षण आणि आम्ही पूर्वी पुष्कळदा हायकिंगला जायचो त्याची माहिती. तुमचा खुलासा अर्धसत्य ह्या शब्दात बसेल असा होता. तुम्ही हायकिंगला जायचं ठरवलं होतं हे खरं, पण जॉननं अशा अपरात्री फोन का करावा? त्याचा देखील मी खुलासा केला होता.
पण जर तुला पटला नसेल तर तूच त्या तथाकथित अर्धसत्यात भर घाल की. सर पीटर आपल्या मनातले भाव कळू नयेत म्हणून मख्ख चेहरा ठेवून म्हणाले. आलोकने आपला तर्क मांडला. त्यापूर्वी आपण एक मोठा चान्स घेतोय याची त्याला जाणीव होती. मी असं म्हणेन की प्रिंगलनं अनेक दिवस सायक्लॉप्सवर जो अनधिकृत प्रयोग चालू ठेवला होता तो त्या रात्री सफल झाला होता आणि तुम्ही त्या प्रयोगात बाहेरून त्याला मदत करत असल्यानं तुम्हालाही त्या निकालाबद्दल उत्सुकता होती. जॉन त्या प्रयोगाची माहिती एका टेपवर घेऊन तुमच्याकडे येत होता. सर पीटर आपल्या मनातला गोंधळ चेहऱ्यावर दिसू नये म्हणून उठून खिडकीतून बाहेर पाहू लागले. ते काहीतरी बोलतील अशा अपेक्षेनं आलोक थोडा वेळ गप्प होता, पण ते अजून मौन पाळून आहेत हे पाहून तो पुढे म्हणाला. माझा असा अंदाज आहे की प्रिंगलचा प्रयोग परकीय जीवसृष्टीकडून संदेश मिळवण्याचा होता. त्या रात्री त्याला काही संदेश मिळाले होते. अजून सर पीटर गप्प होते. आलोक पुढे म्हणाला. जर माझा हा तर्क चुकीचा असेल तर प्रिंगलच्या प्रयोगाबद्दल काही जाणून घेण्याची मला बिलकुल उत्सुकता नाही. पण जर तो बरोबर असेल तर तुम्ही मला त्याची माहिती द्या ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण सायक्लॉप्सवर काम करायचा माझा अवधी संपत आलाय. केवळ 2 रात्री उरल्या आहेत. जॉनचा प्रयोग पुन्हा करून पाहावा अशी मला फार इच्छा आहे. ती संधी तुम्ही मला द्या. ह्या अथांग अंतराळात शोधायला पुष्कळ दिवस लागतील ते माझ्याजवळ नाहीत. पण जॉनला सापडलेल्या ठिकाणावर सायक्लॉप्सचा डोळा रोखून वेध घ्यायला मला जमेल जर तुम्ही मदत केली तर. इतके बोलून आलोक थांबला. सर पीटर काय उत्तर देत आहेत ह्याकडे श्वास रोखून वाट पाहत. सर पीटर वळले. त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आणि विनोद दोन्हींचे मिश्रण होते. ठीक आहे आलोक, माझ्या जीवनातल्या शेवटच्या विकेटच्या भागीदारीसाठी तुझी निवड करण्यात मला आनंद वाटतोय. तू सायक्लॉप्समध्ये जवळजवळ 2 महिने काढलेस. तुला तिथलं वातावरण माहीतच आहे. जॉन आणि मी चोरून नव्हे गुप्तपणे, कारण चोरून या शब्दात कमीपणा आहे, प्रयोग करत होतो. सायक्लॉप्सवर वैज्ञानिकांचा नैतिक हक्क आहे अशा भावनेनं आम्ही संधी मिळेल तेव्हा त्याचा वापर वैज्ञानिक प्रयोगासाठी करायचो. थोडक्यात म्हणजे तुम्ही स्वतःला वैज्ञानिक रॉबिनहूड समजत होता, आलोक म्हणाला. काहीही म्हण, पण सायक्लॉप्सवर प्रिंगलशिवाय आणखी थोडे वैज्ञानिक होते. ते देखील असेच काहीतरी प्रयोग करायचे. मठ्ठ मिलिटरीला काय कळणार आहे अशी किंचित बेपर्वाईची प्रवृत्ती त्यांच्यात येऊ लागली होती. पण मिलिटरी बाहेरून वाटते तितकी मठ्ठ नव्हती. सायक्लॉप्सवर काही खास सुरक्षाधिकारी त्यांनी नेमले होते. त्यापैकी एकाला, मॅकार्थी त्याचं नाव, जॉनचा संशय येत होता. जॉन आणि मी काहीतरी अनधिकृत प्रयोग करत आहोत असं त्याला वाटत असावं. मी सायक्लॉप्सला क्वचित प्रसंगीच भेट देत असे आणि तेही सुरक्षेच्या जाळ्यात. त्यामुळं माझ्यावर मॅकार्थीचा फारसा राग नव्हता, पण पुराव्यासाठी जॉनवर तो पाळत ठेवून असे. जॉनला याची कल्पना असली तरी तो नेहमी त्याची टर उडवी. जॉन आणि मी परग्रहांवरून संदेश मिळवण्याच्या खटपटीत होतो हे खरं. बऱ्याच वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यावर मला एकदा एक कल्पना सुचली. मला स्वतःलाच ती वेडगळ वाटली. जॉनला मी ती सांगून पाहिली. प्रथम त्यानंही ती हास्यास्पद ठरवली, परंतु अधिक विचारांती ती फार वेडगळ नाही असं आम्हा दोघांना पटलं. कोणती कल्पना होती ती? आलोकने उत्सुकतेने विचारले. जीवसृष्टीचा शोध सूर्यासारख्या ताऱ्याभोवतालच्या ग्रहांजवळ न करता राक्षसी ताऱ्यांजवळ करायचा, सर पीटर उद्गारले. राक्षसी तारे? होय, तुलाही ती कल्पना विचित्र वाटली ना? पण शोधाच्या दृष्टीनं ती समर्पक आहे. राक्षसी ताऱ्याचा आकार वाढत जातो आणि त्यामुळं त्याच्या भोवतालच्या ग्रहांना धोका पोचू शकतो. अशी कल्पना कर की फुगणाऱ्या राक्षसी ताऱ्याजवळ एक ग्रह आहे. तिथला परिसर जीवसृष्टीला पोषक होता एकेकाळी.
जेव्हा तारा लहान होता, आकारानं सूर्या एवढा होता, तेव्हा ही जीवसृष्टी जन्माला आली. तिचा विकास होत गेला. पण जेव्हा तारा फुगायला सुरुवात झाली, तेव्हा मात्र तिथल्या लोकांचं धाबं दणाणलं. आलं लक्षात. आलोकच्या सुपीक डोक्याला फार सांगावे लागत नसे. असे लोक दुसरीकडे जागा मिळते का पाहत असणार, इकडे तिकडे संदेश पाठवत असणार आणि सूर्याहून अधिक वयस्कर ताऱ्याभोवती जीवसृष्टीला विकसित होण्यासाठी कालावधीही जास्त मिळाला असणार. म्हणजे तंत्रशास्त्रात आणि एकंदर विचारक्षमतेत ती मानवांपुढं गेलेली असणार. म्हणून लांब संदेश पाठवायची क्षमता तिच्यात असणार. सर पीटर, तुमची कल्पना उत्तम आहे, पण तिच्यात एक दोष आहे. आपल्या परिसरात असे तारे फार नाहीत. म्हणून जीवसृष्टी असणारा ग्रह बाळगणारा तारा त्यात असेल हा संभवही कमी. कबूल. पण शोधाच्या दृष्टीनं हे सोयीचं नाही का? राक्षसी ताऱ्यांची संख्या कमी असल्यानं आपल्या आसपासचा परिसर धुंडाळणं सोपं होतं. मला वाटतं 15-20 प्रकाशवर्ष अंतरापर्यंतच्या ताऱ्यांची आम्ही यादी केली होती. संधी मिळेल तेव्हा जॉन प्रत्येक ताऱ्यावर सायक्लॉप्स रोखून वेध घ्यायचा. एकामागून एक तारे त्या यादीतून वगळले जात होते, पण यश लाभत नव्हतं. एकदा जॉन मला म्हणाला की हा ताण आपल्याला सहन होत नाही. केव्हा ना केव्हा तरी मिलिटरीला आपली कामगिरी कळेल आणि मग सायक्लॉप्सवरून आपलं उच्चाटन होईल. इतके दिवस चालू ठेवलेला प्रयोग यशस्वी होत नाही म्हणून त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य होतं. पण मी त्याला समजावलं. यादीवरचे सर्व तारे आपण निकालात काढूया असं मी त्याला पटवून दिलं. शेवटी तो तयार झाला. त्यावेळी यादीवर केवळ 3 तारे उरले होते. कुठले होते ते तारे? आलोकला फार उत्सुकता होती. त्या बाबतीत मात्र मला तुझी निराशा करावी लागणार आहे. यादीवर एकंदर 50 तारे होते. जॉन आपल्या सोयीनं तारा निवडायचा, पण कुठला तारा निवडला ते मला सांगायचा नाही. जेव्हा आपल्याला यश येईल तेव्हा मला अटकळ करायला लावून छळायचा त्याचा बेत होता. त्यामुळं जेव्हा त्याच्या यादीवर केवळ 1 तारा उरला तेव्हासुद्धा मला त्या ताऱ्याचं नाव माहीत नव्हतं. आणि योगायोग असा की हा शेवटचा ताराच आम्हाला यशदायी ठरला. आलोकला पहिल्यांदाच उदास वाटायला लागले. यशाच्या इतके जवळ येऊन परत लांब जावे लागणार? सर पीटर मात्र आता आठवणींच्या मूडमध्ये आले होते. 1985 सालची 4 व 5 डिसेंबरच्या दरम्यानची ती रात्र मला चांगली आठवते. ट्युसॉनमध्ये एका पार्टीतून मी नेहमीपेक्षा लवकर घरी परतलो होतो, कारण मला माझी राहिलेली पुष्कळ झोप भरून काढायची होती. आदल्या रात्री किटपिकच्या 4 मीटर टेलिस्कोपवर जवळजवळ 5 तास जागून वेध घेतले होते. एरवी मी मध्यरात्रीलाच पार्टी सोडून आलो नसतो. घरी येऊन कपडे न बदलताच मी बिछाण्यावर अंग झोकून दिलं आणि लवकरच झोपेच्या अधीन झालो. फार वेळ झोपेचं सुख माझ्या नशिबी नव्हतं. फोनच्या घणघणाटानं मला जाग आली. जाग आल्यावर मी कुठं आहे, काय करतोय, वेळ काय आहे, काहीच मला कळेना. फक्त शेजारचा फोन वाजतोय तिकडे लक्ष दिलं पाहिजे एवढं कळत होतं. अखेर मी रिसिव्हर उचलला. जॉन फोनवरून बोलत होता. त्याचा आवाज फार उत्तेजित झालेला होता. बऱ्याच वेळा दारूच्या नशेत फोनवर बोललेलं मी विसरायचो, म्हणून मी फोनवरील संभाषण रेकॉर्ड करायची सोय केली होती. ती मी अंमलात आणली. जॉनचं ते शेवटचं बोलणं रेकॉर्ड केलेली टेप अजून माझ्याकडे आहे. सर पीटरनी टेबलाच्या एका खणातून एक कॅसेट काढले आणि ते वाजवायला एक टेप रेकॉर्डर काढला. टेप आणि रेकॉर्डर अगदी जुन्या प्रकारचे होते. आलोककडे पाहून सर पीटर म्हणाले, हल्ली ही उपकरणं तुला पुराणवस्तू संग्रहालयात सापडतील, पण 1985 साली हे उपकरण अगदी नवीन फॅशनचं समजलं जायचं. त्यांनी टेप चालू केली आणि ते म्हणाले, सुरुवातीला माझ्या सात्विक संतापाच्या शिव्या आहेत तिकडे लक्ष देऊ नकोस. आता जॉनचा आवाज ऐक. आलोक स्तब्ध होऊन 62 वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेला तो आवाज ऐकू लागला. आपलं काम फत्ते. सायक्लॉप्सवर आज मला संदेश मिळाले. मी सर्व रेकॉर्ड केलंय आणि ती टेप घेऊन येतोय. कुठला तारा ते गेस करायला सुरुवात कर. केव्हा येतोस इकडे? सर पीटरचा आवाज इतक्या कालावधीनंतरही आलोकने ओळखला.
कुठं आहे सत्ता आणि कसा येणार? इंटरस्टेट हायवेनंच ना? छे, तो इंटरस्टेट 10 फार रुक्ष आणि कंटाळवाणा आहे. मी इतका खुशीत आहे, मला नैसर्गिक परिसरातून विचार करत करत यावंसं वाटतंय. मी रूट 60 येतोय. सकाळी 7पर्यंत ट्युसॉनला पोचेन. जरा जपून रे बाबा. तुझी कार चालवण्याची पद्धत पाहून कोणाही सहप्रवाशाला घेरी येईल. त्यातून हा रस्ता घाटांचा आहे. अरे, मला त्या रस्त्याचा इंच परिचित आहे. मी जवळजवळ डोळे झाकून त्यावरून जाऊ शकेन. मी आल्यावर हायकिंगसाठी निघू ठरल्याप्रमाणे, तेव्हा सगळं सांगेन. टेप बंद करून सर पीटरनी आलोककडे पाहिले. किंचित रुद्ध स्वरात म्हणाले, मी सकाळी 10पर्यंत वाट पाहिली, पण जॉन उगवला नाही. उलट मला एका CIA एजंटनेच भेट दिली. त्यानं मला सरळ सरळ विचारलं, जॉन इथं आलाय का? त्या प्रश्नानं मी चकित झालो. जॉन इथं येणार हे त्याला कसं कळलं? त्याला जर हे माहिती होतं तर आणखी किती माहीत असेल. त्या एजंटनं मला पुढे सांगितलं, पहाटे 3च्या सुमाराला जॉननं तुम्हाला फोन केला आणि तो ट्युसॉनच्या दिशेनं निघाला. तुम्हाला तो कशासाठी भेटायला येणार होता? पुढचा काही वेळ आमच्या दोघात अटकळींचा खेळ चालू होता. मला किती माहीत आहे हे त्याला माहीत आहे का नाही हे मला माहीत नव्हतं. तसंच त्याला काय माहीत होतं किंवा नाही हे मला समजून न द्यायचा त्याचा प्रयत्न होता. अखेर मी अज्ञान पांघरणं सोयीचं असं ठरवलं. मी असा बहाणा केला की जॉन हायकिंगसाठी येणार होता. त्याच्या ठरलेल्या वेळेच्या काही तास आधीच ट्युसॉनला यायचं त्यानं अचानक ठरवलं, म्हणून त्यानं फोन केला. हीच जबानी मी शेवटपर्यंत कायम ठेवली. तो अचानक आधी का येणार होता हा प्रश्न मला अपेक्षित होता आणि माझं उत्तर तयार होतं. तो अनेक वेळा असा अचानक बेत बदली का ते आता तो उगवल्यावर कळेलच आपल्याला. मग त्या एजंटानं हायवेवरच्या पोलिसांशी संपर्क साधला. रूट 60च्या परिसरात जॉनचा शोध सुरू झाला आणि काही तासांनी त्याचं चेंदामेंदा झालेलं शव ओळखायला मला नेण्यात आलं. सर पीटर स्तब्ध झाल्यावर आलोकने विचारले, त्या टेपचं काय झालं? टेप? कुठली टेप? सर पीटरच्या डोक्यात शिरेना. जॉन फोनवर टेप घेऊन येतो म्हणाला, ती टेप. अपघाताच्या जागी गेल्यावर माझ्या लक्षात आलं की ती टेप सुखरूप असणं शक्य नाही. जॉनच्या कारचा सांगाडा तेवढा शिल्लक होता. खाली पडताना फ्युएल टँकला फुटून आग लागली, त्यात त्याची कार जळून गेली. दार उघडल्यानं जॉन बाहेर फेकला गेला म्हणून जळून गेला नाही. त्याचप्रमाणे टेप पण जळण्यापासून वाचली असेल. आलोकने आपला आशावादी तर्क उपस्थित केला. सर पीटर खिन्नपणे हसले. मला नंतर कळलं की जॉन कसली तरी टेप घेऊन सायक्लॉप्स टाऊनमधून बाहेर पडला हे तिथल्या सुरक्षाधिकाऱ्यांना कसं तरी कळलं. त्यामुळं अपघाताच्या जागी टेपचा शोध चालू होता. अर्थात टेपच्या अस्तित्वाबद्दल मला अज्ञान पांघरणं भाग होतं. पण मी त्यांना सांगू शकलो असतो की जॉननं एका चोर कप्प्यात ती टेप लपवली असल्यानं आणि तो चोरकप्पा कारबरोबर जळून गेला असल्यानं टेप शोधण्यात अर्थ नाही. ती कार अजून तिथंच असेल का? आलोकने विचारले. होय, असणारच, सर पीटर आश्चर्याने म्हणाले. अतिशय दुर्गम स्थळी ती पडली असल्यानं तिला हलवाच्या भानगडीत पोलीस पडले नाहीत. तसंच तिकडे कोणी नैसर्गिक सौंदर्य पाहायला जात नसल्यानं हा कचरा हलवा म्हणून निसर्गवाद्यांनी ओरडही केली नाही. सर पीटर, तुम्ही मला विश्वासात घेऊन इतकं सविस्तर सांगितलं याबद्दल मी तुमचे आभार मानावेत इतके थोडेच. दुर्दैवानं मी ज्या उद्देशानं इथं आलो तो अजूनही साध्य झालेलाच नाही. जॉननं कुठल्या ताऱ्याकडून संदेश मिळवला हे अजूनही आपल्याला माहीत नाही. पण मला आपण आणखी 2 गोष्टींबद्दल माहिती दिलीत तर कदाचित अजूनही मला हे कोडं सुटेल असं वाटतं. तुझा आशावाद जबर आहे, सर पीटर उद्गारले. तरी मी तुला शक्य तितकी माहिती द्यायला तयार आहे, कारण माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ आता जागा झालाय. मला ती टेप शोधायचा एक प्रयत्न करून पाहायचा आहे. त्यासाठी अपघाताचं स्थळ मला नकाशावर दाखवू शकाल का? सर पीटरनी टेबलाच्या खणातून एक जीर्ण नकाशा काढला. मैलाला इंच अशा प्रमाणात तो होता आणि त्यावर एके ठिकाणी लाल फुली मारलेली होती.
दुसरी मागणी त्यांनी विचारली. ज्या ताऱ्यांच्या यादीतून जॉन तारे निवडत होता ती यादी. सर पीटरनी त्याला आणखी एक कागद काढून दिला. त्यावर ताऱ्यांची नावे, त्यांच्या आकाशातील दिशा आणि पृथ्वीपासूनची अंतरे दिलेली होती. ती यादी पाहून आलोकच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्याने मनोमन काहीतरी हिशोब केला. अरे गृहस्था, रानात टेप शोधणं आणि ती सुखरूप असेल अशी आशा करणं ही एक अशक्यप्राय गोष्ट. तशीच 50 ताऱ्यांच्या यादीतून योग्य तारा निवडून काढणं ही दुसरी अवघड गोष्ट. दोन्हींमध्ये तुला यश मिळण्याची आशा वाटते कशी? पण सर पीटरजवळ नसलेली एक माहिती आलोककडे होती. ताऱ्यांच्या यादीतून त्याला 3 तारे निवडता आले. त्यांची नावे होती टेलिमाक्स GG9, बाल्थाझार GK3 आणि अरिस्टार्कस GK5. मात्र त्याने आपला हा निष्कर्ष बोलून दाखवला नाही.